आज सकाळी सकाळी तळी उचलायला गल्लीतले 4-5 लोक गोळा करून आपल्या घरी बोलावले. सगळ्यांना मिळून तळी उचलून घेतल्या. त्यात आमच्या घरातल्या वायराला चक्कर येऊन तो खाली पडला. त्याला वर टांगून पप्पा मक्कातला आळीचं औषध आणायला गेले. जसा हिवाळा वाढत चालला आपले तशी कामं बी वाढत चालले. एका बाबाच तिथं मी टोकन आणायला गेलो तेव्हा माहित पडतं त्याचं मशीन शेतातून आणणं पडतं. मम्मीले लय मोठे कामं सांगून आम्ही तिले रस्त्यात उतरून दिलं. म्हणलं आम्ही पाटापाटानं जाऊन मशीन आणतो. 120च्या स्पीडनं आम्ही बाबाच्या वावरात आलो. कुलूप उघडून मशीन घेतलं. या इंटरनॅशनल पाटाच्या रस्त्यानं आम्ही स्पीड कमी केली. आधीच आम्हाला लय मोठी घाई होती. जरासं पुढे आलो तर हे बुलडोझर आम्हाला आडवा झालं. कसा बसा रस्ता काढून आम्ही आलो माळावर. पप्पाले कांद्याच्या बिया देऊन कामासाठी लय मोठे शुभेच्छा दिल्या. मी चाललो आता मक्याचं कान करायला. 120च्या स्पीडनं मी आपल्या वावरात आलो. एका बोटक्या खुरप्यानं फरारीची अनबॉक्सिंग केली. तिच्यात फक्त ही निळी साखर निघली. आम्हाला ही साखर प्रत्येक मक्काच्या पोंग्यात टाकणे. जर कधी एखादा पोंगा सुटला म्हणजे तो कामातून गेला. या पाहुण्यांना साखर टाकली तर पाहुणे डायरेक्ट पळून दुसऱ्या झाडावर चालले. प्रत्येक 2 तास टाकल्यावर मी पाण्याच्या निमताना बसून घेत जाऊ. असं करता करता आमचा दुपारचा जेवाचा टाइम झाला. मम्मी म्हणे हात चांगले घासून घुसून धुई तवाच जेवण कर. म्हणलं कोड साखर येते काही होत नाही त्यानं. जेवता जेवता मला पप्पाचा फोन आला. म्हणे मला माळावर घ्यायला ये. 360च्या स्पीडनं मी माळावर आलो. मी रोज बी यायच्या चहाच्याच टायमावर येतो. तसा चहा प्यायला मी आत येऊन बसलो. बाबा म्हणे तुले काही चहा घेणे. जे माणूस कामाचा आहे त्याला चहा देणं पडतो. 180च्या स्पीडनं आम्ही मशीन घेऊन घरी आलो. पण घराले कुलूप पाहून आम्ही शेजारी दारापुढं इकडं तिकडं चाबी सापडली. पण सगळेच घरं लावेल होते. मग मी डायरेक्ट त्याचं मशीन होतं त्याच्याच घरी घेऊन आलो. त्यांच्या पण घराला कुलूप. अरे वा सगळे लोक कुठे गेले. बरं आम्ही तर जातो आता आमची शेतात. तुम्हीच तेवढं जाता आता फॉलो करून जा.